आपल्याकडे एक म्हण आहे बघा, देवा तारी त्याला कोण मारे. आणि आज आपण अशाच पद्धतीची एक घटना बघणार आहोत. याच्यामध्ये एका महिलेला विषारी नागाने दंश केलेला होता आणि विषारी नागाने दंश केला तरीही ती महिला मरण पावली नाही. त्यानंतर मरत नाही म्हटल्यानंतर मग त्या महिलेला पुन्हा दुसऱ्यांदा त्या विषारी नागानं दंश करायला लावलं, पण तरीही ती मरण पावली नाही. त्यानंतर मग तिला विषारी इंजेक्शन दिलं, पण तरीही ती मरण पावली नाही. पण तिला मारण्याचं स्वप्न बघणारे जे नराधम होते ते मात्र गजाआड गेलेले आहेत. तर अशा पद्धतीची ही घटना आहे आणि त्यासाठी आपल्याला जायचं आहे मध्य प्रदेशमध्ये. मध्य प्रदेश या ठिकाणचा मंदसौर हा जिल्हा आहे, त्या ठिकाणचं यशोधर्म नगर आहे, त्या ठिकाणचं माल्याखेडी हे गाव आहे आणि या गावामध्ये मोजिम अजमेरी नावाचा व्यक्ती राहतो आहे आणि त्याच्याबरोबर ती त्याची पत्नी आहे, तिचं नाव आहे शानू बी. आता शानू बी आणि मोजिम यांचा हा संसार आहे आणि ह्या मोजिम जो आहे त्याचे 2 नंबरचे धंदे आहेत, तो तस्करी वगैरे अशा पद्धतीनं करायचा. आता हे लोक जे आहेत ते राजस्थान आणि मध्य प्रदेश यांच्या बॉर्डरवरती, मध्य प्रदेश यांच्या बॉर्डरवरती राहणारी मंडळी आहेत, त्यामुळे मोठ्या प्रमाणात तस्करी केली जात होती. आणि या तस्करीच्या प्रकरणामध्ये मोजिम जो आहे तो पोलिसांनी त्याला अटक केली आणि त्यानंतर त्याला 2 वर्षाची शिक्षा झाली. आता जोधपूरच्या जेलमध्ये तो बंद झालेला होता, म्हणजे 2013ला त्याला जेलमध्ये जायला लागलं होतं आणि 2015ला हा जेलमधून बाहेर आला. आता जेलमधून बाहेर आल्यावरती त्याला प्रचंड मोठा धक्का बसला, कारण त्याची बायको जी आहे ती त्याला सोडून दुसऱ्याबरोबर ती निघून गेलेली होती. आता यामुळे मोजिम जो आहे तो एकटा पडलेला होता. मग आता करायचं काय? मग यानं दुसरं लग्न करण्याचा निर्णय घेतला आणि 2015मध्ये हालिमा बी नावाची एक तरुणी आहे, त्या तरुणीबरोबर त्यानं लग्न केलं. आता लग्न केल्यानंतर दोघांच्या संसाराला सुरुवात झाली. यानंतर यांना एक मुलगा झाला. अशा पद्धतीनं यांचा संसार चालू होता. पण काही काळाने मोजिम अजमेरी जो आहे त्याला जुन्या बायकोचा फोन आला. जुनी बायको याच्या संपर्कात यायला लागली आणि जुनी बायको आणि या दोघांच्यामध्ये जवळीक निर्माण झाली, भेटीगाठी सुरू झाल्या. आता ही जी बातमी आहे ती बातमी आता दुसऱ्या बायकोला समजली. आता दुसऱ्या बायकोला समजल्यानंतर ती मात्र वैतागली. म्हणजे हा बाबा जेलमध्ये गेला, संकटामध्ये होता, त्यावेळेस ती पहिली बायको जी आहे ती कुणाबरोबर तरी पळून गेली होती आणि आता त्याला मी साथ दिली त्या संकट काळामध्ये आणि आता पुन्हा ती जवळ यायचं बघते आहे. आता या सगळं विषय पुढं आल्यानंतर मात्र मग दुसरी बायको आणि हा पती या दोघांच्यामध्ये वादावादीला सुरुवात झाली. आता नवरा बायको यांच्यामध्ये इतकी भांडणं व्हायला लागली की नवरा आपल्या पहिल्या पळून गेलेल्या बायकोसाठी या दुसऱ्या जी बायको त्याला संकटात तिनं मदत केली त्या बायकोला मारहाण करायला लागला, तिला त्रास द्यायला लागला, तिचा छळ करायला लागला. आणि पहिली बायको आणि ह्याची जी सासू आहे, म्हणजे ह्याची जी आई आहे ती आईसुद्धा त्याला साथ द्यायला लागली. आता याच्यामुळे काय झालं, दुसऱ्या बायकोबरोबर ती नवऱ्याचं भांडण जे आहे नवरा बायकोचं ते वाढायला लागलं होतं. आणि यानंतर त्या नवऱ्यानं असं ठरवलं की आता आपण दुसऱ्या बायकोला ठार मारायचं आणि पहिल्या बायकोच्या बरोबर ती संसार वगैरे करायचा असं. आणि आता एक प्रश्न हा होता की दुसऱ्या बायकोला कसं काय मारायचं, तिची हत्या कशी करायची. आता यावेळेस याला एका मित्राची आठवण झाली. त्या मित्राचं नाव आहे रमेश मीना. आणि ज्यावेळेस हा जेलमध्ये होता त्यावेळेस रमेश मीनासुद्धा जेलमध्ये होता. त्या जेलमध्येच यांची मैत्री झाली होती आणि हा जो रमेश आहे तो सर्पमित्र होता. तो साप पकडायचा आणि लोकांना त्याची, म्हणजे घरामध्ये साप वगैरे निघले तर ती लोक त्याची मदत घ्यायची आणि या अनेक विषारी साप वगैरे त्यानं पकडलेले होते. आता यानं विचार काय केला की बाबा आपला मित्र साप पकडतोय, मग आपल्या मित्राला बरोबर ती घ्यायचा, त्याच्याकडून एक विषारी साप घ्यायचा आणि बायकोला त्या सापाला चावायला लावायचं आणि बायकोला ठार मारायचे. अशा पद्धतीनं त्या पतीनं कट रचला आणि त्यानंतर त्या रमेशला पण त्यानं सांगितलं. आता सुरुवातीला हा जो रमेश आहे तो रमेश घाबरला. अरे म्हटला ही तर आपण हत्या करणार आहे, मर्डर करणार आहे. त्यावेळेस मग यानं सांगितलं की याचं तुझ्यावरती नाव बिलकुल येणार नाही, कारण सगळ्यांना वाटेल तिला साप चावला आणि त्याच्यामध्ये तिचा मृत्यू झाला आणि मृत्यू झाल्यानंतर सरकार अशा पद्धतीनं मृत्यू झाल्यानंतर 4 लाख रुपये देतं आणि मग ते पैसे मिळाल्यानंतर मग आपण ते पैसे वाटून घेऊ, म्हणजे तुलाही फायदा मलाही फायदा, म्हणजे पैसे पण मिळतील आणि आपली कटकट पण निघून जाईल. अशा पद्धतीनं त्यानं त्या रमेशला सांगितलं. रमेशला ही गोष्ट पटली आणि त्यानंतर मग त्यांनी आता प्लॅन करायला सुरुवात केली, हिला मारायचं कसं. आता या कामासाठी एक तर नवरा मोजिम
त्याच्यानंतर त्या नवऱ्याचा भाऊ म्हणजे हिचा दीर, त्याचं नाव आहे काला, त्या कालाला सुद्धा यांनी बरोबरती घेतलं आणि या सगळ्या कटाची जी कल्पना आहे किंवा पुसटची सुद्धा कल्पना ती त्या बायकोला नव्हती किंवा तिच्या मनात बिलकुल संशय किंवा शंका नव्हती. आता तिला मारण्यासाठी या रमेशनं म्हणजे हा जो सर्पमित्र होता त्यानं रसेल वायपर नावाचा एक साप पकडलेला होता. आता हा जो साप आहे तो इतका खतरनाक आहे की केवळ एका सेकंदात 5 फूट लांब असलेला जो शिकारी आहे त्याचा म्हणजे शिकार आहे त्या शिकाराचा तो चावा घेतो आणि एका वेळेस 120 ते 150 ml म्हणजे मिलीग्रॅम विष जे आहे ते विष सोडलं जातं आणि या विषामुळे मानवी शरीरातील अवयव जे आहेत ते बंद पडतात आणि व्यक्तीचा मृत्यू होतो. अत्यंत विषारी अशा पद्धतीच्या प्रकारामध्ये हा नाग येतो किंवा हा साप येतो आहे. तर अशा पद्धतीचा हा साप पकडला आणि आता त्या सापानं हिला चावायला लावायचं आणि त्यानंतर तिला ठार मारायचं असं सगळं प्लॅन झालं होतं. तारीख आहे 8 मे 2022. त्या दिवशीची ती रात्र होती आणि त्या रात्री पती, त्याचा मित्र आणि दीर अशा पद्धतीचे 3 लोक घरी आले. आता रमेश जो आहे सर्पमित्र जो आहे त्यानं एक बॅग होती, त्या बॅगेमध्ये साप वगैरे गपचूप आणलेला होता. आता रात्रीच्या वेळी ते घरी आले. घरी आल्याबरोबर त्यांनी लाईट बंद केली. आता यावेळेस त्या बायकोनं विचारलं की बाबा तुम्ही लाईट का बंद केली? त्यावेळेस मग त्यांनी सांगितलं की आमचं काम आहे काहीतरी, त्यामुळे तू झोपायला जा. आणि त्यानंतर मग ती पत्नी जी आहे ती झोपायला गेली आणि आता हे 3 जण एकत्र बसले आणि आता हिला कशा पद्धतीनं सापाला डसवायचं याच्यावरती यांचं प्लॅन सुरू झालेलं होतं आणि हिला कसं पकडायचं, साप कसा चावायला लावायचं हे सगळं बोलणं चाललं होतं. आणि यांना वाटलं की आता ती बायको जी आहे ती झोपली. पण सुदैवाने यांचं बोलणं, एक तर रात्रीचा अंधार होता त्यामुळे यांचं बोलणं जे आहे ते बायकोच्या कानावरती गेलं आणि हे 3 मिळून आपल्याला ठार मारण्याचं प्लॅन करतायत हे तिला समजलं. आता काय करावं तिला सुचत नव्हतं, तिला कळत नव्हतं. कारण एक तर बाहेर लोक बसलेली होती म्हणजे घरात दुसऱ्या बाजूला आणि हिला घराच्या बाहेर पडता येत नव्हतं. आता करणार काय? एकतर आपण जर आरडाओरडा केला नाही किंवा कोणाला बोलवलं नाही तर ही लोक आपल्याला मारून टाकणार. त्यामुळे मग तिनं त्याच वेळी मोठ्या मोठ्यानं शेजाऱ्या पाजाऱ्यांना आवाज द्यायला सुरुवात केली, ओरडायला सुरुवात केली. आता ही गोष्ट ज्यावेळेस त्या पतीच्या लक्षात आली त्यावेळेस त्या पतीनं तिचं तोंड दाबलं. त्यानंतर पतीनं आणि दिरानं तिला पकडली आणि रमेशनं त्याचा नाग बाहेर काढला आणि तिच्या पायाला त्यानं दंश करायला त्या सापाला लावलं किंवा त्या पद्धतीनं ती सिच्युएशन तयार केली आणि त्या सापानं तिच्या पायाला दंश केला आणि काही वेळातच ही जी पत्नी आहे ती बेशुद्ध पडली. आता एवढा विषारी साप चावलाय त्यामुळं ती आता जगूच शकत नाही असं या 3 मारेकऱ्यांना वाटत होतं. आता 3 मारेकरी तिच्या मरणाची वाट बघत थांबलेले होते आणि आता पहाटेचे 5 वाजले आणि त्यावेळेस ती जी पत्नी आहे ती पत्नी शुद्धीवरती आली. आता या गोष्टीचा सगळ्यांना आश्चर्याचा धक्का बसला की ही मेली कशी नाही. आता ही तर शुद्धीवरती आली, त्यानंतर यांनी तिला पुन्हा पकडली आणि मग तिनं पुन्हा आरडाओरडा करायला सुरुवात केली आणि ह्या मंडळींनी तिला पकडून पुन्हा त्या सापाला तिच्या पायावरती सोडलं आणि त्याला चावायला लावलं. आता तरीही ती ओरडत होती, आरडत होती. मग तरी ती मरण पावली नाही, म्हणजे सापाने दुसऱ्यांदा तिला चावलं तरीसुद्धा तिचा आवाज वाढलेला होता, ओरडत आरडत होती. त्यामुळे मग यांनी एक विषारी इंजेक्शन म्हणजे स्टँड बाय काहीतरी होतं त्यांच्याकडे, त्यामुळे त्यांनी एक विषारी इंजेक्शन जे आहे ते आणलं होतं. ते इंजेक्शन तिला दिलं आणि आता ही कुठल्याही परिस्थिती म्हणजे 2 वेळा तिला साप चावलाय आणि एकदा विषारी इंजेक्शन दिलंय त्यामुळे ती जगू शकणार नाही असं त्यांना वाटत होतं. आणि म्हणून मग 3 मारेकरी जे आहेत त्या मारेकऱ्यांनी तिला तसंच सोडलं आणि ते तिथून निघून गेले, पळून गेले. पण हिचा जो आवाज होता त्या आवाजानं तिची शेजारची मैत्रीण वगैरे जी आहे ती तिच्या घरी आली होती आणि मग तिनं त्या मैत्रिणीला काय घडलं ते सांगितलं आणि म्हणली पटकन माझ्या वडिलांना सांग. त्या पद्धतीनं मग त्या मैत्रिणीनं तिच्या वडिलांना, भावाला वगैरे कळवलं आणि मग तिचे वडील, भाऊ, बाकीची मंडळी तिथं आली आणि मग त्यांनी तिला जवळच्या सरकारी दवाखान्यामध्ये दाखल केले. त्या ठिकाणी प्राथमिक उपचार तिच्यावरती झाले पण ही जगू शकणार नाही. ही अत्यंत गंभीर अशा पद्धतीची केस होती आणि त्यामुळे मग त्या डॉक्टरांनी सांगितलं की त्यांना आता तुम्ही उदयपूरच्या कनक हॉस्पिटलमध्ये घेऊन जा. त्या पद्धतीने मग तिला त्या हॉस्पिटलमध्ये नेण्यात आलं. तिथं उपचार सुरू झाले पण तिथंही डॉक्टरांनी सांगितलं की हिच्या जगण्याची काहीही खात्री देता येणार नाही आणि त्या पद्धतीने पण तिचे पाय वगैरे पण कापायला लागतं. समजा तिचं जगू शकत नाही पण जर समजा ती जगली तरी तिचा पाय वगैरे कापायला लागेल अशा पद्धतीनं सांगितलं आणि डॉक्टरांनी तिच्यावर उपचार करायला सुरुवात केली आणि सुदैवाने हळूहळू तिला आराम पडायला लागला आणि तिची 7 ऑपरेशनं झाली. तिच्यावरती 8 लाख रुपये खर्च झाला आणि अनेक महिने ती दवाखान्यामध्ये राहिली, तिच्यावर उपचार झाले आणि नंतर ती
बरी झाली, बरी म्हणजे एक चांगल्या पद्धतीनं ठीक झाली आणि त्यानंतर ती आता वडिलांकडे आली. मग त्यानंतर पती, त्याचा मित्र आणि दीर, सासू आणि पहिली बायको यांच्या विरोधामध्ये तिनं पोलिसांमध्ये तक्रार दाखल केली आणि आता तिचा कायदेशीर लढा चालू झालेला आहे. आता जे प्रकरण माध्यमातून समोर आलं होतं ते तुमच्यासमोर मांडलेलं आहे, पण याच्यामध्ये अनेक मुद्दे समोर येतात. याच्यातला पहिला मुद्दा आहे तो म्हणजे 2 वेळा साप चावला आणि विषारी इंजेक्शन दिलं तरीही ती कशी काय वाचली. आता याच्यावरचं उत्तर असं येतं समोर की अनेकदा काय होतं की साप दंश करतात पण विष सोडत नाहीत. लोक मारतात ना, त्याच्यामध्ये बरीचशी लोक ही फक्त भीतीनं मरलेली असतात, विषानं मेलेली नसतात. कधी कधी असं होतं की बिनविषारी साप जरी चावला तरीही लोक मारतात. त्याचं कारण फक्त आणि फक्त आणि फक्त भीती असतं. आणि या ठिकाणी सापाचं विष जे आहे, म्हणजे ह्या प्रकरणामध्ये सापाचं विष जे आहे ते अत्यल्प होतं, त्यामुळे तिचा जीव वाचलेला होता. त्यानंतर दुसरी गोष्ट की तिच्यावरती लगेच उपचाराला सुरुवात झाली होती. आणि सगळ्यात महत्त्वाचं की तिच्या मनाची जी तयारी होती, म्हणजे तिचा जो मुलगा होता, तर मग तिचा एक 4-5 वर्षाचा मुलगा होता आणि आपल्याला आपल्या मुलासाठी जगायचं आहे ही जी तिची इच्छाशक्ती होती, तर हे सगळं म्हणजे एकतर सापाचं विष कमी होतं, त्याच्यानंतर म्हणजे ती जरी घाबरली तरी पण तिच्या मनात इच्छाशक्ती होती की नाही, माझ्या बाळासाठी माझ्या मुलासाठी मला जगायचं आहे. आणि या सगळ्या इच्छाशक्तीच्या जोरावरती आणि डॉक्टरांनी केलेले उपचार आणि वेळेत तिला उपचार मिळाले, लवकर तिला उपचार मिळाले आणि या सगळ्यांमुळे ती वाचली. आता दुसरी गोष्ट, या जावयाला अगोदर सासऱ्यानं घर बांधण्यासाठी 5 लाख रुपये दिले होते, याची जाणीवसुद्धा त्या जावयाला नव्हती आणि आता त्या सासऱ्यानं दवाखान्यावरचा 8 लाख रुपये खर्च केला. म्हणजे यांच्या संसारासाठी 8 आणि 5 13 लाख रुपये त्या महिलेच्या वडिलांनी खर्च केलेले होते. पण आता या सगळ्या प्रकरणातून आपण धडा काय घ्यायचा? ज्या व्यक्तीचा अनुभव वाईट आहे त्या व्यक्तीला संधी देण्यापेक्षा ज्यांचा अनुभव चांगला आहे त्यांना साथ द्या. ज्या लोकांनी आपल्याला ठेच दिलेली आहे त्यांच्याबरोबर जाऊन ठेचाळण्यापेक्षा चांगल्या लोकांची साथ द्या, चांगल्या लोकांची साथ घ्या. त्यानंतर आपल्यावरती संकट येतील याची वाट बघू नका, तर ती संकट येण्याची चाहूल लागली तर त्याच वेळेस आपण सावध व्हायचं. आणि जाता जाता हेही लक्षात ठेवा, माणसासारखा विषारी प्राणी या जगामध्ये नाही. कारण सापाचं विष किंवा बाकीच्या प्राण्यांचं विष जे आहे ते त्यांच्या दातामध्ये किंवा एखाद्या अवयवामध्ये असतं, पण माणसाचं विष जे आहे ते त्याच्या मनामध्ये असतं, त्याच्या विचारांमध्ये असतं, त्याच्या कृतीमध्ये असतं. आणि हीच कृती किती मोठ्या प्रमाणात घात करू शकते, म्हणून यांच्यापासून आपण कायम सावध राहिलं पाहिजे. बरं, आता याबद्दलचं तुमचं मत काय ते सुद्धा मला जरूर कळवा. पुन्हा भेटूया पुढच्या भागामध्ये एका नवीन क्राईम स्टोरीसह. तोपर्यंत धन्यवाद.